फ्रेंड्स, वुलन रंगोली क्रिएशन हाय फ्रेंड्स, वुलन रंगोली क्रिएशन मध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे कॉर्नर रंगोली कशी काढायची. तर चला मग बघूया कॉर्नर रंगोली. तर इथं मी 12 सेंटीमीटर एक लाईन घेतलेली आहे आणि तीच हाफ केली. 12 सेंटीमीटरची हाफ केली तर 6 सेंटीमीटर. तर इथं आपलं हे 6 सेंटीमीटर. तर इथं मी हे डॉट इथं देऊन घेते आणि त्यानंतर मग मी हे अंदाजे सर्कल काढून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काढू शकता. हे मी कर्कटकच्या साहाय्याने काढलेलं आहे आणि हे एक मोठा सर्कल उलंब भरायला सोपं जातं. मग सर्कल हे हाफ सर्कल हे काढून घेतले तर आणि इथं हे असे सर्कल काढल्यानंतर हाफ सर्कल काढल्यानंतर हे असे 2-2 इंचाचे हे मी इथं असे हे डॉट आखून घेतले होते. तुम्ही बघू शकता इथं हे असे डॉट मी आखून घेतले आणि इथं घेतलं हे 3.5 सेंटीमीटर. पहिले मी हे पूर्ण एक चौकोन हा 7 सेंटीमीटरचा चौकोन आखून घेतला होता. इथं हा पूर्ण इथं असा 7 सेंटीमीटरचा एक चौकोन आखून घेतला आणि हा 12 सेंटीमीटर हाईट घेतली 7 सेंटीमीटर आणि त्याची रुंदी घेतली 12 सेंटीमीटर. हे अशी आणि इथं असा एक पूर्ण एक आपल्याला आयत काढून घ्यायचा पूर्ण आधी. अशा प्रकारे इथं आपला हा आयत तयार आहे. तर आता मी काय केलं, इथून ह्या सर्कल पासून 3.5 सेंटीमीटर हे असं आखून घेतलं आणि हे इथं हे आपण घेतलेलं हे 1.5 इंचाचं हे 2 इंचाचं. तर इथं ही लाईन मारून घेतली आणि आता ह्या आणि ही क्रॉस हे अटॅच करायच्या. तर इथं अशा प्रकारे ही अटॅच करून घेतली. तसंच इथं हा 7 सेंटीमीटरचा आयत काढून घेतला होता. तर इथं मी 5 सेंटीमीटरचा एक डॉट आखून घेतला आणि इकडं पण तेवढंच 3.5 सेंटीमीटर. हे पण अशी क्रॉस करून हे करून घ्यायची. पण हे किती घेतलं मी हे इथं तुम्ही बघू शकता. हे 2 सेंटीमीटर घेतलेलं आहे बरं. हे इथून हा हे 1.5 इंच हे 2 इंच घेतलं आणि इथून हे पण 2 इंच घेतलं आणि हे इथून याला इथं अटॅच केलं. हे अटॅच केल्यानंतर इथं पुन्हा 5 सेंटीमीटर घ्यायचं. हे 5 सेंटीमीटर घेतलं आणि इथून इथं याला असं अटॅच करून घ्यायचं पुन्हा आणि याला पण इथं अटॅच करून घ्यायचं. आणि इथं हे 2.5 सेंटीमीटर ही 2.5 सेंटीमीटरची ही 2.5 सेंटीमीटरची लाईन घेतलेली. ही लाईन 2.5 सेंटीमीटरची आणि याला इथं पुन्हा अटॅच करून घ्यायचं असं. हे अटॅच झालं की इथं हा डॉट हा पुन्हा 2.5 सेंटीमीटरचा हा पण अटॅच करून घ्यायचा. हा इकडे हा अटॅच करून घेतला की हा इथं याला अटॅच करून घ्यायचा. आणि हे कसं काढलं तर हा याचा मध्य काढला होता.
त्याच्यामध्ये इथं 12 सेंटीमीटर, 12चा निम्मा 6, तर मग याचा मध्य काढून घेतला. मध्य काढला तर मग ह्या 2 लाईन इथं अटॅच करून घ्यायच्या. याला इथं अशा अटॅच करून घेतल्या की आपली कॉर्नर रांगोळी इथं तयार झाली. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं आपली कॉर्नर रांगोळी तयार झालेली आहे. आणि हे तुम्हाला वाटत असेल तर हे पण ही लाईन पूर्ण हे करून घ्यायची. 12 सेंटीमीटरची लाईन पूर्ण करून घ्यायची इथं आपलं. आणि हे कट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये उलन भरून घ्यायचं. तर इथं मी हे अशा प्रकारे याच्यामध्ये उलन भरून घेतलेलं आहे. ही इथे एक कॉर्नर रांगोळी तयार आहे. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल अशा प्रकारे किंवा तुम्हाला म्हणजे हवे तशा प्रकारे तुमच्या आवडीच्या डिझाईनमध्ये, तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि ही कॉर्नर रांगोळी खूप सुंदर इथं आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जर कोणाला अशा प्रकारे पाहिजे असेल यामध्ये बनवून, तर ऑर्डर देऊ शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.